जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय P1चा पहिला षटक आहे 38 सर्कलचा बंधन असलेला हे षटक हाताळत असताना गजाननच्या विरोधात पहिल्या बॉलवर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तितकाच चांगलं पाहायला मिळालं आणि नक्कीच तिथं एकच धाव पाहायला मिळाली. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खरं तर क्षेत्ररक्षकाची दाद द्यावी लागेल. अगदी मोक्याच्या क्षणी खरं तर बॉल अडवला आणि एकच धाव. एका धावेने श्री गणेशा केलाय. मागच्या सामन्याचा हिरो अर्थात रामदास ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो. चांगला फलंदाज आहे. संघर्ष करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. संघर्षाची जोड खरं तर एकमेकांच्या सोबत करून घेणं देखील ताकदीचं असतं. इथे चांगला बॉल हाताळला. जणू काही जसा बॉल फेकला तसा बॉलची उंची खाली पाहायला मिळाली आणि नक्कीच डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. इथे कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतोय गजानन एक धाव तर खर्च केले आणि 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 52ची गरज आहे जिंकण्यासाठी. अजून 51ची गरज आहे जिंकण्यासाठी. कशा प्रकारे बॅटिंग पाहायला मिळेल या चंकडे. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार परंतु क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल चाललाय सीमा रेखा पार. रामदासच्या बॅट मधनं येतोय हा षटकार. चांगली बॅटिंग रामदासची आपण पाहिली. एक षटकार आलाय. अजूनही काही धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजावर अतिप्रहार चढवण्याचं काम चालू आहे. इथे आणखीन एक तडाखा बॉलला पाठवलंय सीमा रेखा पार. रामदासच्या बॅट मधनं येतोय हा. वाईडिश लॉंग ऑन क्लिअर करत असताना ठोकलाय धडाकेबाज षटकार. चांगली बॅटिंग आपण पाहतोय रामदासच्या बॅट मधनं. धाव संख्या खरं तर 2 षटकार पाहिले आणि चांगली बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी आणखीन एक आडव्या बॅटने त्याला पाठवलंय. यस इट इज द परफेक्ट शॉट. टायमिंग परफेक्ट. बॉलला पाठवलंय सीमा पार षटकार. वा बॅटिंग रामदास या फलंदाजाची पाहायला मिळाली. आणखीन शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि या बॉलवर डिफेंड जर चांगला केलाय क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय सीमा रेखा पार. आउटफील्ड फास्ट आहे. 4 धावांसाठी येतोय चौकार.
फ्री हिटचा बॉल, फटका चांगला आहे, कव्हर ड्राईव्ह मध्ये बॉलला ढकललाय, क्षेत्ररक्षक दूरवरनं आलाय, चुकी केली जाते. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट आणि पाहता पाहता 2 धावा देखील तिथून कंप्लीट केल्या. या 2 धाबेने धाव फलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावर. चांगली बॅटिंग अजित आणि रामदासची खरं तर पाहायला मिळाली. रामदास येतो ऑन स्ट्राईकला, चांगला फलंदाज आहे. षटकारांचा बाहुबलीचा षटकार. इथं काय घडतंय? लेझी क्रिकेट, व्हाईट बॉलची सांगता. नक्कीच ठोंबरवाडी संघाचा बाहुबली ज्याला म्हटलं जातं ना, तो फलंदाज ऑन स्ट्राईकला म्हणजेच रामदास. खरा बॉल, व्हाईट बॉलची सांगता. पुढचा बॉल अजय, गोलंदाजी ट्रॅकवर. शॉर्ट बॉल, त्यावर फटका दमदार आहे रामदासच्या बॅट मधनं. मिड विकेट रिझन मधून चेंडू सीमा पार. मिळतील 6 धाबा. सिक्सर. धन्यवाद. इथे काय लाजवाब गोलंदाज बॅटिंग आपण पाहतोय. फलंदाज रामदासच्या बॅट मधनं सातत्याने फटके मोठमोठाले पाहायला मिळतात. षटकार आणि चौकारांची आतषबाजी करणारा, मी पहिलंच म्हटलं होतं, ठोंबरवाडी गावाचा बाहुबली अर्थात रामदासच्या बॅट मधनं, आडव्या बॅटनं इथे ठोकलाय. मिड विकेट रिजन कॉर्नरच्या मधोमध, चेंडू सीमा पार. 6 धाबा. षटकार. या ठिकाणी व्हाईट बॉलची सांगता. बोला. हो बरोबर बरोबर. नक्की नक्की. धन्यवाद. नक्कीच 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 नक्कीच. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी खरं तर ठोंबरवाडी संघासाठी धाबा येणं महत्वाचे आहेत, परंतु तितकाच चांगलं बक्षीस देखील बाहेरून येतोय. आमचे सन्माननीय भरत भाऊ शीद यांच्याकडून जर सामना जिंकला तर 1000 रुपये आणि भास्कर भाऊ दिसले यांच्याकडून सामना जिंकला तर तब्बल 1500 रुपये दिले जातील या रविवारच्या दिवसामध्ये. आणि इथे चौकार ठोकलाय. चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 2 फलंदाजाला आणि 10 फलक जाऊन पोहोचला तब्बल 45 या आकड्यावर. हे प्रेम आहे ठोंबरवाडी संघावर असलेलं. खरं तर भरत भाऊ शीद यांचं तब्बल 1000 रुपये आणि भास्कर भाऊ शेठ दिसले यांच्याकडून तब्बल 1500 रुपये, असं 2500 कॅश प्राइज दिलं जाईल. चांगली बॅटिंग, शॉर्ट बॉल, त्यावर फटका, आणखी एक दर्जेदार बॉलला पाठवलंय सीमा पार. षटकार. डीजे. सहा बॉल अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती 1 या धावसंख्येची. सामना होता कुठं, सामना आला कुठं. खरं तर रामदासची खेळी उत्कृष्ट आज पाहायला मिळाली. तब्बल 11 बॉल आणि 46 धावा ठोकल्यात. इथे त्याला स्ट्राइक मिळाली नाही, नाहीतर कंप्लीट 50 देखील कंप्लीट पाहायला मिळाले असते. रमेश येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. 1 ची गरज आहे जिंकण्यासाठी. इथे दांडी 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 गुल, फलंदाज बाद. इथे मी तर म्हणेन गोलंदाजी रमेशला द्यायला पाहिजे होती दुसरा षटक. अर्थात ज्याच्याकडे गोलंदाजाचा तोफखाना आहे तो गोलंदाज खरं तर मी म्हणेन थोडा डिसिजन चुकला की काय. कारण समोर फलंदाज असतात तेव्हा गोलंदाज चांगलाच काढणं हे आपला प्रत्येकाचा हेतू असतो. आणि तेच भागीदारी तोडत असताना पहिल्याच बॉलवर दांडी गुल केली. चांगली गोलंदाजी. आता 5 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे.
5 बॉल 1 धावसंख्या देखील डिपेंड करणं खूप कठीण असतं, परंतु तितकंच सोपं देखील असतं. काय घडेल काय बिघडेल. 5 बॉल 1 ची गरज आहे. इथे आता घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एक विकेट. आता मात्र इथे धोक्याची घंटा. 2 बॉलवर 2 विकेट. काय लाजवाब गोलंदाजी. मी पहिलंच म्हटलं होतं गोलंदाजी देणं खरं तर निर्णय चुकीचा ठरला असेल बडबडवाडी टीमचा. अर्थात रमेशला जर गोलंदाजी दिली असती तर नक्कीच शेवटच्या षटकात आपल्याला 16 ते 17 धावा पाहायला मिळाल्या असत्या, परंतु इथून 4 बॉल आणि 1 ची गरज आहे. समोर फलंदाज आता 46 धावावर खेळतोय. 1 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी, परंतु षटकार येईल का आणि 50 कंप्लीट करेल का. समोर गोलंदाज रमेश आणि त्याच्या विरोधात खरं तर रामदासला आपण पाहतोय. चांगला बॅटल आहे इथे. बॅटची हलकीशी कडा. मॅच संपली नाही, मॅच संपली नाहीये. इथे आउट होत आहे.